लगन लय महाग असते आणि लग्नाच्या बापाचं पाय कंबरडं मोडते. एवढं प्रेम मिळायला वंचित बहुजन आघाडीचा धरा दे जरा सबसे हटके बाळासाहेब आंबेडकरांचा राहुलजी कांबळे यांना विनंती आहे, कृपया त्यांनी मंचावरती यायचंय. राहुलजी कांबळे कृपया आपण तात्काळ मंचावरती यावं. संयोजकाच्या वतीने विनंती करत आहोत. शहाजी कांबळे यांनी सुद्धा मंचावरती यायचं आहे. महेशजी हनुमंते, राहुलजी कांबळे, अजयजी सूर्यवंशी, विजयजी सूर्यवंशी, आपल्या सर्वांना विनंती आहे कृपया आपण सोबत आपले भावी आमदार विनोद भैया खटके यांचं या ठिकाणी संतोष भाऊ यांनाही विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती यावं. वंचित बहुजन आघाडीचा विनोद भैया तुम आगे बढ़ो. आपल्याला आपलं मार्गदर्शन करतील सगळ्यांनी आगे बढ़ो. अरे हमारा नेता कैसा हो, भैया जैसा हो. अरे हमारा नेता कैसा हो, भैया जैसा हो. बहुजन आघाडीचा बहुजन आघाडीचा विनोद भैया तो आगे विजय म्हणून त्याचा पुढे म्हणायचा वंचित चोखा सिलेंडर मागे घ्या प्रस्तापितों के छाती पर वंचितों का सिलेंडर. प्रस्तापितों के छाती पर आले का सगळे इकडं. मला ऐका 10 मिनिटं बाकी आहेत माझ्याकडे फक्त. मी यायला उशीर झाला. मी रावेर भुसावळला होते आणि तिथून यायला मला उशीर झाला. सामूहिक विवाह मोठ्या प्रमाणात करून देणारे विनोद भाऊ, गरीब श्रमिक लोकांसाठी अन्नदान करणारे विनोद भाऊ, इथे आरोग्य सेवा पुरवण्यासाठी अँब्युलन्स चालवणारे विनोद भाऊ, विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप चालवणारे विनोद भाऊ, जे काम आमदाराने करायला पाहिजे सामाजिक सलोखा म्हणजे लग्न फक्त एका समूहाचे लावतात का नाही, सामूहिक सर्व धर्मीय लग्न लावणारे विनोद भाऊ आमदार झाले पाहिजे का? आवाज झाले पाहिजे का? निशाणी काय? निशाणी नंबर काय? नीट पहा नंबर का, नाहीतर परत पाहायला आपल्याकडे मतदान पण ठेवतात की नाही काय माहिती. कारण की एकीकडं भाजप आहे जी संविधान बदलायला निघालेली आहे, आरक्षण संपवायला निघाली आहे. दुसरीकडं त्याचं समर्थन करणारी काँग्रेस आहे. ते संविधान बदलत नाहीये, ते संविधान डायरेक्ट कोरं करतायत. डायरेक्ट कोरं, हातात संविधान, आतमध्ये काहीच नाही, ब्लँक पेजेस, कोरडे कागद.
आज तुम्ही मजा मारली आरक्षणाच्या जीवावर, एससी एसटी ओबीसी महिला सुद्धा आरक्षणाच्या जीवावर सगळ्यांनी मजा मारली आहे. जर आज आरक्षण वाचवण्यासाठी तुम्ही मैदानात आले नाही तर तुमच्या उद्याच्या पिढ्या तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारतील तेव्हा तुमच्याकडे त्याचं उत्तर नसेल. तुम्ही म्हणाल आम्ही भूलथापांमध्ये फसलो, आम्ही वारशांच्या चाकऱ्या करण्यामध्ये फसलो, आम्ही हुजरेगिरी करण्यामध्ये फसलो. आमचा विश्वास मालकावर. बाबासाहेबांचं एक वाक्य मी सध्या सगळ्या सभेमध्ये सांगतेय, कारण की ते मला खूप महत्वाचं वाटतं की राजा हा राणीच्या पोटातून नाही तर मताच्या पेटीतून जन्माला येणं म्हणजे लोकशाही, नाही का? नाहीतर चालले साहेब, साहेबानंतर साहेबाचा पोरग, साहेबाचा नातू, साहेबाचा साला, साहेबाचा मेवणा, आणि आम्ही काय करायचं? भजे तळायचे गटरीच्या गॅसवर. तुमचा भाऊ, तुमचा तुमच्या सोबत उठणार बसणारा माणूस विनोद खटके, बरोबर ना? याला प्रचंड मतांनी यांना तुम्ही निवडून द्यायचे. 20 तारखेला जे लोक मतदानाचा कटाळा करतात त्यांना घरातून काढायचं काम तुम्हा लोकांचे, आणि जे लोक नोटा धावितात कटाळे बिचारेला, इथं नोटाचं प्रमाण जाऊन चेक करा, जे काय असेल ते. त्यांना मी माझं इथून आव्हान आहे की नोटावाल्यांना कोणी विचारित नाही, त्यांना कोणी म्हणत नाही की बाबा आम्हाला मतदान करा म्हणून. पण मी पहिल्यांदा नोटावाल्यांना आव्हान करते की एक बार वंचित को चांस तो देके देखो, अगली बार नोटा दबाने का मौका नहीं आएगा. नोटा दाबायची वेळ येणार नाही तुमच्यावर. मुलांचं शिक्षण असो, अहो अजून आम्ही उकिरड्यात आहे तिथं, अजून महिलांसाठी शौचालय नाही, अजून आमच्या इथं मुलांना शिक्षण आहे तर रोजगार नाही. लातूर पॅटर्न मध्ये शिक्षणाचा, आणि पूर्ण नोकऱ्याला सगळे पुण्या मुंबईला. शिक्षणाचं माहेरघर हे आणि पूर्ण नोकऱ्या कुठं करायले? पुण्या मुंबईला. बरं हे का असं तसं गाव आहे का? इथं मंत्री होऊन गेले, इथं मुख्यमंत्री होऊन गेले, इथं आमदार खासदार नामदार, बरं आदमीनं नाव घेणारी माणसं इथं होऊन गेले, तरी पण आमचं पान काही फुटणं झाले. तरी आमच्या झोपडपट्ट्या कशाच आहेत, हे रस्ते ठिकाणे कसेच आहेत, आमच्या रोजच्या जगण्याचे प्रश्न तसेच आहेत. ओरडून ओरडून घसा कटाळा. महिलेकडे नाही बघा, महिलेकडे तुम्हीच आहे. तुमचे 2 रुपये खाल्ले आणि त्या मिठाला मी जागले. काय रोज बाजारामध्ये भीक मागून तुमचे 2 रुपये खाल्लेले, त्या मिठाला मी जागले. बाळासाहेबांचा हात धरला, ते स्टेजवरनं बाळासाहेबांची भूमिका मांडून राहिले. तुम्ही तर पिढ्यान पिढ्या बाबासाहेबांचं मीठ खाल्ले, खाल्ले का नाही? जेव्हा मुस्लिमावर संकट आलं बाळासाहेब रस्त्यावर, जेव्हा इथल्या आदिवासीवर संकट आलं बाळासाहेब रस्त्यावर. एक तुम्हाला एक गोष्ट सांगते, या देशामध्ये स्वतंत्रोत्तर 75 वर्षामध्ये आमच्या लोकांना तिकीट द्यायची हिंमत कोणी दाखवली नाही. आमची शबनम मावशी ताई अपक्ष निवडून आली, अपक्ष निवडून आली. तुमच्यासारख्या लोकांनी प्रेम दिलं आणि अपक्ष निवडून आली शबनम मावशी गोपाळला. जुनी गोष्ट आहे, झालं 90ची गोष्ट आहे. निवडून आल्यानंतर ती काँग्रेसवाल्याकडे गेली, म्हणजे मी अपक्ष काय करणार, मला तुमच्या पक्षात घ्या. तर हे काँग्रेसवाले तिला म्हणले आमच्याकडे गड्याची कमतरता नाहीये, आमच्याकडे गड्याची कमतरता नाही, तुला आम्ही प्रवेश देऊ शकत नाही. असं धुतकारून काढून दिलेल्या बाईच्या नातरुंडा पत्रुंडाला, म्हणजे माझ्या आजीच्या वयाची ती, आमच्या पिढीतल्या लोकांना बाळासाहेबांनी तिकीट दिलं. नुसतं तिकीट नाही, लढायचं बळ दिलं. का माहितीये का? कारण की वंचित तुमच्या आमच्या घरातल्या ह्या सिलेंडर मध्ये गॅस राहावा म्हणून राजकारण करते. वंचितांना माड्या बांधायचं नाही, बंगले बांधायचे नाही. आम्हाला आमच्या पोरांना नंतर खासदारक्या 7-12वर लिहून द्यायचं नाही. अनिल मेरा बेटा कोणती विधानसभा में खडा होईल का तू? जन्माला आले आपण तुला चॉकलेट पाहिजे, तसं हे लोक म्हणतात तुला कोणती विधानसभा पाहिजे. तर ह्या घराणे शाहीतनं, ह्या भाजपच्या
बाटो काटोवाल्या राजकारणात आपल्याला बाहेर निघालं पाहिजे. तुमची चप्पल झिजली बाया हो. तुम्ही 300 रुपये रोजानं यांच्या मोर्चांमध्ये चला म्हणून हे लोक तुमची किंमत करायला यायले, तुमची लायकी करायला यायले. तुम्हाला एक प्रश्न पडत नाही की आपल्यावर ही वेळ कोणी आणली? कोणी आणली आपल्यावर ही वेळ? आज आम्ही हजारो वर्षावर टाळ्या वाजून का भीक मागतोय? स्वतंत्रोत्तर 80 वर्षानंतर आजही आमच्या बायकांना सरकारला 1500 रुपये द्यायची वेळ काय येते? असा काय गुन्हा केला तो झाकायसाठी 1500 रुपये देऊ राहिले तुम्ही? कुठं तोंड काळ करून आल्यात तुम्ही जे आम्हाला 1500 रुपये देऊन आमचं तोंड बंद करताय? ठीक आहे, जास्त वेळ घेणार नाही, थोडा कहना ज्यादा सुनना. बरोबर? समजले तुम्हाला? टाइम संपला. बोलायला येईल मी नंतर विजयाच्या सभेमध्ये. तुम्ही मला विजयाच्या सभेत बोलवणार की नाही? निशाणी 10 नीट पहा. जय भीम. सर्व महापुरुषांना व त्यांच्या विचारांना प्रथम तात्रीवर वंदन करतो. आज या कॉर्नर सभेला प्रमुख अतिथी म्हणून शमीबाताई, दिशाताई, संतोष भाऊ सूर्यवंशी आलेत का? संतोष भाऊ नाही आले. आमच्या ताई मनसूरभाई दसवाडीकर सर व सर्व मंचावर उपस्थित आणि जमलेल्या माझ्या माता भगिनी बंधू मित्रांनो, आज विधानसभेची निवडणूक लागलेली आहे. येत्या 2 दिवसामध्ये आपल्याला मतदान करायचं आहे. आणि आता ताईंनी सांगितलं की मतदान कशाला करायचंय? हटवा दलिंदर, येऊ द्या. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. नगरसेवक पद हे कसं दिलं जातंय? एखादा व्यक्ती गोरा आहे, दिसायला देखणा आहे, इद्र आहे म्हणून दिलं जात नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे दिलं जात. नगरसेवक पदाचं तिकीट राखीव जागेवर तुम्हाला का दिलं जाते? तर ते तिकीट तुम्ही समाजाचं काहीतरी काम करणार म्हणून दिलं जातं. आता झालेले आमचे संतोष भाऊ सूर्यवंशी यांचं सुद्धा स्वागत आहे. सांगायचं तात्पर्य काय की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध झाला, आपल्या समाजाच्या काही नगरसेवक आहेत, काही नगरसेविका आहेत, कुणी विरोध केला का? पुतळ्याला विरोध करणाऱ्याला त्यांचे पाकिट घेऊन त्यांचा प्रचार करू. असे आपले नगरसेवक कसं निवडून द्यायचे समाजाचे नगरसेवक? आणि ज्या व्यक्तीने बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध केला, तुम्ही त्यांच्यासाठी मत मागायला जाताय? त्या लोकांसाठी मत मागायला ज्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध केला. त्यांना वाटत होतं, विधान भवनामध्ये त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 2-2 पुतळे एका पार्क मध्ये कशाला पाहिजे? तुमच्या घरात 2-2 आमदार चालतात, तुमच्या बापाची जहागिरी आहे का? आमच्या बापाचा पुतळा का चालत नाही? मी ऐकलो की या भागातले नगरसेवक आणि माजी महापौर प्रचाराला आले होते, कुणीतरी दुकानदाराकडे गेले आणि त्या दुकानदाराला म्हणले की यावेळेस भैयाला मतदान करा. त्यावेळेस तो दुकानदार म्हणाला की बाबा मी वंजारी समाजाचा आहे आणि मी भाजपचा आहे, पण यावेळेस मी सिलेंडरला मतदान करणार. यांची दादागिरी असेल, यांची हुकुमशाही असेल. आज छोट्यातला छोटा दुकानदार सुद्धा यांना विरोध करतो. किती वर्ष झालं हा रोड आहे? नळाच्या नावाखाली खोदकाम केलं गेलं. आज कितीतरी वर्ष हा रोड झाला नाही. या ठिकाणी कित्येक ऍक्सिडेंट झाले, कित्येक लोक पडलेत, मेलेत, काही झालं तरी यांना देणं गेलं नाही. कधी लातूरचे आमदार आले का आपल्यापर्यंत? हा काय समजते? मग विचार करा. आता जो कोणी व्यक्ती प्रचारला येईल का, मिस्टर नगरसेवक, नगरसेविका, नगरसेवक यांना सांगा पुतळ्याला विरोध करणाऱ्याचा प्रचार करणारच का नाही, बापाला गद्दार होणारच का? म्हणून विचारा.
राहायचं का नाही राहायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आता बरेच लोक तुमच्यापर्यंत येतील, काही आमिष दाखवून येतील. आता तुमच्या भागात येतात नाही येतात माहित नाही, पण येतील नक्की. पैसे घेऊन येतील. पैसे दिले 1000 दिले तर त्याला सांगा 3000 द्या आणि सरळ सिलेंडरला मतदान करा. काही काय माहितीये का, मी या भागातला जावई आहे. आता तुम्ही बघितलं आपल्या रामजीनगरच्या विहाराची अवस्था. त्या ठिकाणी वेगवेगळ्या हत्ती काय काय बसवलं मी बघितलं सुद्धा. पण त्या ठिकाणी जर आपले भंते राहण्यासाठी जर रूमची व्यवस्था केली असते काय बिघडलं असतं. तुम्हाला सांगितलं होतं कुणी हत्ती घोडे बसवा म्हणून. म्हणजे या ठिकाणचे लोक एक नंबरचे जातीवादी आहेत. आपले जे माझे महापौर आहेत त्या भागातले ते ओरडू सांगत होते हा मी हाय संघाचा, हा मी हाय संघाचा म्हणत होते ना. व्हिडिओ सुद्धा करा बाबा. या समाजात बौद्ध लोक राहतात, ह्या एरियामध्ये वडार राहतात, मुस्लिम राहतात, मातंग राहतात. तू एकट्या संघाचं राहून काय करणार. मग मत बी संघाकडूनच घे. आता ह्या वेळेस मत मागायला आला की त्याला सांगा संघाकडे जा म्हणा. आणि हे जे चेले चपाटे आहेत ना, जे आता मताच्या नावाखाली आपल्याकडे येणार आहेत, आपल्या भागातले आहेत बाबा. एक प्राध्यापक काय तर नाव आहे, दिसायला देखणे, त्यांचं तर मला किव येते खरोखर. ज्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला ही लोक विरोध करत आहेत, उघड विरोध करत आहेत. आज 25-30 वर्ष झाले बाबासाहेबांचा आंबेडकर पार्कचा प्रश्न आहे. बाबासाहेबांच्या आंबेडकर पार्कचा प्रश्न आहे. यांना वाटत नाही का कधी नेत्यासमोर यांना बोलायची हिंमत नाही. अहो यांना त्या नेता म्हणणाऱ्याला जे की आता विनोद खटकेमुळे त्यांच्या पायाखाली माती सरकले का, त्याला बोलायची हिंमत नाही यांची. यांचं पद काय माहितीये का, काय नाव आहे, हा कांबळे, एससी सेलचा शहराध्यक्ष उपाध्यक्ष. कशाचा, एससी सेल. अहो तुम्हाला तुमची जात दाखवली चालली तरी तुम्हाला कळलं. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणायचे, एक बिल्डिंग अशी आहे की त्या बिल्डिंग मध्ये प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती आहे, पण त्या बिल्डिंगला पायऱ्या नाहीत. अशी बिल्डिंग उभी आहे, त्या बिल्डिंगला पायऱ्या बौद्ध धर्माचा स्वीकार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आपल्या. मग तो स्वाभिमान आपण ठेवला पाहिजे का नाही. तुम्हाला कुठलं तर पद मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, मान सन्मान मिळेल, बाबासाहेबांच्या नावाच्या पुढे किंवा बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या अस्मितेच्या पुढे काय आहे का. तरी सुद्धा तुम्हाला कमाल वाटते मला कसं राहू शकतो तुम्ही. म्हणजे एवढं खाल्ल्या पातळीचं वागणं बिलकुल योग्य नाही. अरे इलेक्शन मध्ये बरेच लोकांनी ताई उभं उठवलंय की विनोद खटके मॅनेज होईल मॅनेज होईल. विनोद खटके हा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा सैनिक आहे आणि आंबेडकरी घराण्याला विनोद खटके नाही. आंबेडकरी घराण्यासाठी जीव द्यायचा विनोद खटके आहे. एखाद्याचा जीव घ्यायचा विनोद खटके आहे. विनोद खटकेला तुम्ही साधं सुद्धा समजू नका एससी सेलच्या कार्यकर्त्यासारखं. विनोद खटके कुणाच्या बाबाला भेट नाही. काही या ठिकाणी या स्थानिकच्या आमदाराच्या विरोधात बोलाय घाबरतात लोक. मी तर त्याच्या विरोधात उभा राहिला. म्हणजे विचार करा विनोद खटके भेटे का. तुला सर्व माता भगिनींना भावांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण येत्या 20 तारखेला आपल्या स्वाभिमानाच्या लढाईचे हकदार व्हायचे. आपल्याला सिलेंडरचं बटन दाबून आपल्याला प्रचंड अशा बहुमताने श्रद्धे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचं. आज तुम्ही बघितलं लोकसभेची आपली जागा गेली. जे एससी सेलचे कार्यकर्ते त्यांची हिंमत सुद्धा झाली नाही की मला लोकसभेची जागा तिकीट द्या म्हणून. नगरसेवक पद मागायची हिंमत नाही. लोकसभेची जागा तर या ठिकाणी मला जन्म असल्यावर म्हणजे बोटावर मोजायची जात आहे त्यांची लोकसंख्या आहे त्या जातीची. आणि खोटं प्रमाणपत्र आहे ते आता सिद्ध होईल नाही कोर्टाचा भाग आहे. पण ज्यांची लोकसंख्या बोटावर मोजायची त्या लोकांना तिकीट दिलं आपले लोक त्यांचा प्रचार करतात. आपली हक्काची जागा गेली. आपल्या हक्काच्या जागेवर गेल्यानंतर सुद्धा ते लोक समर्थन करायला लागतील. तर या ठिकाणी बरेच लोक आहेत. आता मी सांगितलं की आपलं काय प्रकाश नगरचे बाबासाहेब गायकवाड आहेत. आमचे एक माजी नगराध्यक्ष आहेत बघा, ज्यांना खुर्चीवर बसवलं होतं, खुर्चीसाठी हाकलून दिलं. मी म्हणलो लक्ष्मण कांबळे मामा काय झालं, खुर्चीवरून का हाकललं.
नाही म्हणलं विनोदला मला आता दाखवायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी प्रचार जय भैया जय भैया. काय तुमचं स्वाभिमान. अरे खरोखरच किल्ल्याची लोक होते. आता जर आपल्या सन्मानाच्या लढाईत जर आपल्याला भाग घ्यायचा आहे आणि यांना यांची जागा दाखवायची असेल तर तुम्हाला सिलेंडरलाच मतदान करावं. तुम्हाला भीती घालतील. तुमच्याकडे काही स्टेट प्रॉपर्टी कारखाने बिरखाने नाहीत की तुमच्याकडे ईडी बिडी काढी येईल. तुम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला बाप आहे. त्याच्यामुळे कुणाला भीतीची गरज नाही. आपल्याला 20 तारखेला आपण सिलेंडर समोरील बटन दाबून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून आणायचा आहे आणि जे लोक आमची लोकसभा नेतील आम्ही त्यांची विधानसभा नेल्याशिवाय राहणार नाही. उद्या 2 ते 5 या आपल्या वेगवेगळ्या भागातून रॅली येणार आणि त्या आवाज नाही मोठा आहे. भेचा आवाज नाही. आपला डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौकामध्ये आपला सगळ्या रॅलीचा समारोप होणार आहे आणि तो समारोप 2 ते 5 या दरम्यान असणार आहे. सर्व माझ्या बांधवांना विनंती करतो, भगिनींना विनंती करतो की सर्वजण समारोपाच्या रॅलीमध्ये या आणि त्यांचा पराभव कसा होणार आहे ते दाखवा.